कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात घडलेल्या महिला वकील मारहाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवरील सुनावणीसाठी न्यायालयानं जिल्हा पोलीस अधीक्षकांना हजर राहण्याचा आदेश दिला होता. परंतु आज दुपारी 2:30 वाजता न्यायमूर्ती M.J. जमादार आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली. त्यावेळी शहर DYSP प्रिया पाटील आणि शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके हजर होते. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता सुनावणीला उपस्थित नसल्यानं न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी न्यायाधीशांनी घटना घडली त्या दिवशी जिल्हा न्यायालय परिसरात अपुरे पोलीस कर्मचारी तैनात असल्याचं तसंच पोलीस अधीक्षकांनी हा मुद्दा गांभीर्यानं घेतला नसल्याचं निरीक्षण नोंदवलं. उच्च न्यायालयात अशा प्रकारची वागणूक सहन केली जाणार नाही असं स्पष्ट करत जिल्हा पोलीस अधीक्षक जनतेला उत्तरदायी असल्याचंही नमूद केलं. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनावणीला हजर नसल्यामुळं त्यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल नोटीस बजावू असा इशाराही न्यायाधीशांनी दिला. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लेखी स्वरूपात बिनशर्त माफी मागावी आणि 4 वाजेपर्यंत न्यायालयात हजर राहावं असा आदेश खंडपीठानं दिला. यानंतर दुपारी 4 वाजता पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी बिनशर्त माफीनामा सादर केला. यावेळी त्यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांची संख्या वाढवण्यात आल्याची माहिती दिली. यापूर्वी 42 पोलीस कर्मचारी होते, त्यामध्ये वाढ करून 58 कर्मचारी तैनात करण्यात आले असून त्यामध्ये 1 पोलीस उपअधीक्षक आणि 1 फौजदार यांचा समावेश करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी न्यायाधीशांनी जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनाही जिल्हा न्यायाधीशांबरोबरच्या वर्तनाबद्दल सुनावलं. बार असोसिएशननं समिती नेमून घटनेचा सविस्तर अहवाल आजच 1 तासाच्या आत सादर करावा असा आदेश देतानाच न्यायाधीशांनी न्यायालयात CCTV मुख्य सरकारी वकील नेहा भिडे यांना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे निर्देश दिले. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 26 मार्च रोजी दुपारी 2:30 वाजता होणार असून त्यावेळी न्यायालय परिसरातील सुरक्षेबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.